हा जो व्हिडिओ आहे तो आपला डी.वाय. पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये एक्झाम सेक्शनमध्ये काय चेंजेस झालेले आहेत हे सांगायसाठी हा व्हिडिओ केलेला आहे. माझं नाव डॉक्टर संग्राम पाटील, मी डीन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये काम करतो. हा शनिवार आहे त्यामुळे असा ड्रेस आहे, त्यामुळे ड्रेसचा काही जास्त विचार करू नका. शनिवारी जरा ड्रेस कोड नसतो त्यामुळे आज मी टी शर्ट वगैरे घालून आलेला आहे, परंतु हा व्हिडिओ आज करणं गरजेचं होतं म्हणून जास्त वेळ जाऊ नये ह्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. तर ह्याच्या आधी ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत आपल्या 3 वर्षाच्या ज्या काही एक्झाम झालेल्या आहेत तर त्या एक्झामपेक्षा हा एक्झाम पॅटर्न थोडा वेगळा आहे, त्याच्यासाठी हा स्पेशली व्हिडिओ केलेला आहे. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, मग तो कुठल्याही ब्रँचचा मुलगा असू दे, फूड, ॲग्रिकल्चर, मॅनेजमेंट, ABM, CSE, AIML, BCA, MCA, सगळ्यांना हा पॅटर्न सेम असणार आहे. आपला प्रत्येक पेपर जो आहे थेरी पेपर हा आपण 100 मार्कचा कन्सिडर करू. काही 50 आहेत ते मला माहित आहे, परंतु जे सब्जेक्ट्स किंवा जे कोर्सेस 100 मार्काचे आहेत त्यांच्यासाठी हा पॅटर्न मी तुम्हाला सांगत आहे. 100 मार्काचा पेपर जो आहे याचे मार्क्स जे आहेत हे 3 पार्टमध्ये डिवाइड केलेले आहेत. ठीक आहे, 20, 30 आणखीन 50. 20 हा FET आहे, फॅकल्टी इव्हॅल्युएशन टेस्ट आपण याला म्हणतो किंवा फॅकल्टी इव्हॅल्युएशन आहे. 20 मार्क जे आहेत याच्यात जनरली आम्ही सर्वच टीचरना सांगितलेलं आहे, जेवढे काय आपले टीचर्स आहेत ATU मध्ये कुठल्याही ब्रँचेस जनरली आम्ही सांगितलेलं की सर्वांना अटेंडन्सचे 5 मार्क्स सर्व मुलांना द्या. सो युअर अटेंडन्स विल बी कन्सिडर्ड 5 मार्क्स. आणखीन राहिलेले 15 मार्क्स जे आहेत हे 15 मार्क्स जे आहेत हे फॅकल्टी स्वतःहून देईल प्रत्येक स्टुडंटसाठी. मग त्या ऑनलाईन टेस्ट घेतील किंवा वर्गात असाइनमेंट्स घेतील, तर ह्याचे हे 20 मार्क्स होतील. त्याच्यानंतर 30 मार्काची जी आहे ही आपली मिड सेमिस्टर एक्झाम आहे. ठीक आहे, जे आपण नेहमी त्याला युनिट टेस्ट वगैरे कॉलेजमध्ये म्हणतो युनिट टेस्ट, ही मिड सेमिस्टर एक्झाम जी आहे ही 30 मार्काची मिड सेमिस्टर एक्झाम जी आहे ही एक्झाम जी आहे ही कंपल्सरी युनिट नंबर 1 आणखीन युनिट नंबर 2 वरच कंडक्ट केली जाईल 30 मार्काची एक्झाम. ठीक आहे, ही जी 15 मार्काची आहे ती जनरली युनिट नंबर 3, 4, 5, 6 वर वगैरे कंडक्ट केली जाईल 15 मार्काची. आता हे जनरली त्या स्टाफवर डिपेंड आहे, परंतु CSE स्टाफला मी सांगितलेलं आहे की हे जे आहेत हे युनिट 3, 4 वर कंडक्ट करा म्हणून. बट दिस टोटली डिपेंड्स अपॉन अ फॅकल्टी, हाऊ फॅकल्टी गिव्स यू 15 मार्क्स, 5 मार्क्स फॉर अटेंडन्स. आणि तुमचा थेरी पेपर जो आहे, लास्ट फायनल पेपर जो आहे ज्याला आपण एंड सेमिस्टर एक्झाम म्हणतो, एंड सेमिस्टर एक्झाम जी आहे ही आता 50 मार्काची होणार आहे. पूर्वी याच्या आधी जेवढे काही एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये हा थेरी पेपर जो आहे हा आपण 100 मार्क्सचा घेत होतो, जो 3 तासासाठी होता. आता हा पेपर जो आहे हा 2 तासासाठी असणार आहे. मिड सेमिस्टर एक्झाम जी आहे ही 1 तासासाठी असते. ठीक आहे, तर हा पेपर जो आहे हा 3 तासासाठी पेपर होता, तो 100 मार्काचा पेपर असायचा. त्यातून जेवढे तुम्हाला मार्क्स पडलेले आहेत ते निम्मे घेऊन तुमच्या मार्कलिस्टवर आउट ऑफ 50 मार्क्स येत होते. ठीक आहे, म्हणजे जरी पेपर 100 मार्काचा घेतला तरी देखील एक्झाम मध्ये येताना त्याचे एक्झाम. आणि ही टेस्ट जी आहे ती युनिट नंबर 1 to 6 म्हणजे थोडक्यात जेवढे काही युनिट्स आहेत त्या सर्व युनिटवर ही टेस्ट कंडक्ट केली जाते. परंतु आता हा पॅटर्न नाही आहे. तुमची एक्झाम जी आहे फायनल एंड सेमिस्टर एक्झाम जी आहे ती 50 मार्काचीच होणार आहे, ती 2 तासासाठीच होणार आहे. आणखीन याच्यामध्ये जे क्वेश्चन असणार आहेत ते सगळे युनिट 3 ऑनवर्ड्स असणार आहेत. म्हणजे जर का 6 युनिट असतील तर युनिट 3 टू युनिट 6 हे सर्व हे 50 मार्कासाठी असणार आहेत. म्हणजे मिड सेमिस्टर एक्झाम मध्ये जे युनिट होणार आहेत 1 आणि 2 युनिट्स ते आता ह्याच्यामध्ये असणार नाही आहेत, ते फक्त राहिलेल्या युनिटवर ही एक्झाम कंडक्ट केली जाईल आणि असे हे 100 मार्क्स जे आहेत हे तुमच्या मार्कलिस्टवर रिफ्लेक्ट होतील. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे जे इंटरनल आहेत FET प्लस मिड सेमिस्टर एक्झाम हे मार्क्स होतात 50 आणि आपली एंड सेमिस्टर एक्झाम जी आहे त्याचे मार्क्स आहेत 50. आणि ह्या दोन्हीला सेपरेटली 40% पासिंग आहे. दोन्हीचं पासिंग 40% सेपरेट आहे. म्हणजे याला पण तुम्हाला 20 मार्क्स पडायला पाहिजेत आणि याला पण तुम्हाला 20 मार्क्स मिनिमम पडणं कंपल्सरी गरजेचंच आहे.
मिनिमम 20 मार्क्स याच्यामध्ये पण पडणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये पण पडणं गरजेचं आहे. आता एफईटी आणि मिड सेमिस्टर 30+20 म्हणजे 30 मार्काची युनिट टेस्ट, 15 मार्काची फॅकल्टी टेस्ट घेईल, 5 मार्काची अटेंडन्स, या सगळ्यांची मिळून जेवढे काय पडलेत ते तुम्हाला 20 मार्क पडणं गरजेचं आहे. आणि एंड सेमिस्टर एक्झामला तुम्हाला 20 मार्क पडणं गरजेचं आहे कंपल्सरी, तरच तुम्ही त्या सब्जेक्टला पास होता. आता बऱ्याच वेळेला काय होतं, समजा तुम्हाला मिड सेमिस्टर एक्झामला आउट ऑफ 50 35 पडले आणि एंड सेमिस्टर एक्झामला आउट ऑफ 50 10 मार्क्स पडले, तर तुमचे टोटल होणार आहेत 45. तिथं टोटल होणार आहेत 100, त्याचं पासिंग आहे 40%, म्हणजे तुम्हाला 100 पैकी 40% मार्क्स पडणं गरजेचं आहे. परंतु हे पासिंग सेपरेट आहे, हे पासिंग सेपरेट आहे. मुलांचा काय प्रश्न येतो की 40%ला पासिंग आहे आणि मला ह्या एखाद्या सब्जेक्टला 45 मार्क्स पडलेले आहेत आणि तरी पण ह्या ठिकाणी स्टार येतो आणि तो फेल येतो. मुलं नंतर येऊन मग एक्झाम सेक्शन मध्ये विचारत बसतात किंवा मुलं नंतर असोसिएट डीनला, हेड ऑफ द डिपार्टमेंटला किंवा डीन्सना विचारत बसतात. तर ह्याचा प्रॉब्लेम काय आहे, इथे तुम्हाला मार्क्स कमी आहेत, लक्षात घ्या. हे 20 पैकी 10च पडलेले आहेत आणि त्यामुळे हा फेल झालेला आहे. ज्या वेळेला ह्या ठिकाणी मार्क्स तुमचे टोटल मार्क्स हे ज्या वेळेला 40 पेक्षा जास्त असतील आणि तरी देखील फेल झाला असेल तर ह्याच्यावर फोकस करा. हे मार्क्स किती आहेत, हे जर का मार्क्स 20 पेक्षा कमी असतील तर तुमचे टोटल किती असू दे फेलच येणार आहे. त्यामुळे याचं पासिंग सेपरेट आहे, याचं पासिंग सेपरेट आहे. आणि याला जर का तुम्हाला 20 मार्क पडलेच नाहीत तर तुम्ही एक्झामच देऊ शकत नाही. एफईटी आणि मिड सेमिस्टर एक्झाम याचे 20 मार्क्स पडलेच नाहीत तुम्हाला, इथंच जर का तुम्हाला 14 मार्क्स पडले तर तुम्ही एक्झाम देऊ शकत नाही, ह्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे या ठिकाणी कंपल्सरी तुम्हाला 20 मार्क पडणं गरजेचं आहे, ह्याची काळजी घ्या. मुलं ह्या ठिकाणी पण कमी मार्क पडतात आणि नंतर प्रॉब्लेम येतो, किंवा या ठिकाणी चांगले मार्क पडून जर का एंड सेमिस्टरला आले तरी देखील तो फेल होतो. या वेळेला अभ्यास इझी व्हावा ह्यासाठी एंड सेमिस्टर एक्झाम जी आहे, जी फायनल एक्झाम आपली असते, त्यामध्ये युनिट नंबर 3 to 6 तेवढेच युनिट्स घेतलेले आहेत की जे 50 मार्काचे आहे. आता ही झाली मार्किंग स्कीम. एक्झाम मध्ये याच्या आधी आपण एक्झाम फी जी आहे ही आपण प्रत्येक मुलग्याकडून प्रत्येक इयरला 4,000 रुपये एक्झाम फीस चार्ज करत होतो. याच्यामध्ये तुमच्या फॅकल्टी व्हर्जन टेस्ट येतात, मिड सेमिस्टर एक्झाम येते आणि एंड सेमिस्टर एक्झाम. आता एंड सेमिस्टर एक्झाम मध्ये एखादा विषय जर का फेल झाला, रिझल्ट लागल्यानंतर विदिन 10 डेज आपण री-ईएससी कंडक्ट करतो. वी कंडक्ट द री-ईएससी. ठीक आहे. त्यामुळे एफईटी, मिड सेमिस्टर एक्झाम, एंड सेमिस्टर एक्झाम, री-ईएससी, परत नेक्स्ट सेमिस्टरला एफईटी, मिड सेमिस्टर एक्झाम, एंड सेमिस्टर एक्झाम, री-ईएससी, ह्या सगळ्यांची मिळून ही फीज 4,000 ह्याच्या आधीपर्यंत होती. ठीक आहे. तुमचे एंड सेमिस्टर एक्झाम जेव्हा संपेल, सेमिस्टरची एक्झाम जेव्हा संपेल, 5 सब्जेक्ट पैकी 5 असतील, 6 असतील, 7 असतील, त्यातले 2 विषय राहिले तर तुम्ही दोन विषय जे आहेत ते री-ईएससी ला तुम्ही देऊ शकता परत. ठीक आहे. त्याचे एक्स्ट्रा चार्जेस आतापर्यंत घेतले जात नव्हते. आता ह्याचा मुलांनी डिसएडव्हान्टेज काय घ्यायला सुरुवात केली, जर का 5 सब्जेक्ट असतील, मुलं खूप हुशार असतात आमच्यापेक्षा विचार करायला. आम्ही हा मुलांच्या भल्यासाठी विषय काढला होता किंवा एंड सेमिस्टर झाल्यानंतर एका वर्षानंतर एक्झाम घेण्याऐवजी आपण लगेच इरी एक्झाम घेऊ की जेणेकरून मार्कलिस्टवर त्यांचं पास येईल आणि त्यांना पुढे जॉबसाठी कुठं प्रॉब्लेम येऊ नये. या चांगल्या उद्देशाने आपण री एक्झाम ठेवली होती इमिजिएटली. परंतु मुलं आमच्यापेक्षा हुशार असतात, त्यांना चांगल्या गोष्टी कळत नाहीत. मुलं काय करायची, 5 सब्जेक्ट आहेत ना, आता 3 द्या, नंतर 2 द्या. म्हणजे जे एंड सेमिस्टर असते याला 3 पेपर द्या, त्यात स्कोरिंग करा, नंतर री-ईएससी 2 पेपर द्या, त्यात स्कोरिंग करा. हा मुलांनी कन्सेप्ट सुरू केला. म्हणजे सगळ्यांनी सुरू केला नाही, परंतु 10% मुलं हे असं करायला लागले. त्यामुळे आता हा कन्सेप्ट काढून टाकलेला आहे. 4,000 रुपये 1 वर्षाची फीस, काही प्रॉब्लेम नाही. परंतु एंड सेमिस्टरला जर का तुमचा एखादा विषय राहिला तर री एक्झामला पेपर देताना पर पेपर तुम्हाला 500 रुपये एक्झाम फीस भरावी लागणार आहे.
हे मी काय सांगतो लक्ष द्या, दोन वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. पहिला कन्सेप्ट आहे री एक्झाम दिलेली आहे मी आणि मी विषयात नापास झालो, तर तुम्ही री एक्झाम द्या आणि री एक्झामची फी तुमची 500 रुपये असेल. दुसरा कन्सेप्ट काय आहे, मी पेपर दिलाच नाही, एंड सेमिस्टर एक्झामचा पेपर दिलाच नाही, तुम्हाला री-ESC देता येणार नाही. मग ही री-ESC कधी देणार तुम्ही? पुढच्या वर्षी द्यायची. म्हणजे आता जर का फर्स्ट सेमिस्टर तुम्ही विषय दिला नसेल, तर जेव्हा तुम्ही थर्ड सेमिस्टरला जाल, गेला थर्ड सेमिस्टरला, तर त्यावेळेला तुम्ही फर्स्ट सेमिस्टर विषय द्यायचा. एंड सेमिस्टरचा पेपर दिला, फेल होऊ नये अशी माझी इच्छा आहे. कोणीही फेल होऊ नये, सर्वजण पास व्हावे. परंतु अभ्यास केला नाही, पेपरमध्ये काहीही लिहिलं आणि जर का तुम्ही फेल झाला, तर री-ESC देण्यासाठी तुम्हाला पर पेपर 500 रुपये भरावे लागणार आहे. आणि जी मुलं एंड सेमिस्टर एक्झाम दिलीत त्यांनाच फक्त एंड सेमिस्टर एक्झाम द्यायला परमिशन मिळणार आहे. एंड सेमिस्टर एक्झाम दिलाच नाही तर री-ESCचा पेपर देता येणार नाही, ह्याची काळजी घ्या. जे स्टुडंट्स आता फर्स्ट इयरला आलेले आहेत त्यांनी हे लक्षात ठेवा. कारण सिनियर मुलं ज्याला आपण हॉस्टेलला राहतो आणि हॉस्टेलचा एखादा सिनियर मुलगा असेल तर तुम्हाला हे सांगेल, आता 3च पेपर दे, 2 पेपर नंतर दे. बाळांनो, विश्वास ठेवू नका. आणि हा व्हिडिओ सगळ्यांसाठी आहे, फर्स्ट इयर टू फायनल इयर सर्व मुलांसाठी हा व्हिडिओ आहे. कारण का एक्झाम पॅटर्न बदललेला आहे. त्यामुळे सिनियर लोकांनी कुठलीही गोष्ट, चुकीची गोष्ट आपल्या ज्युनियरला सांगू नका आणि असल्या गोष्टी तर सांगूच नका. त्यामुळे एंड सेमिस्टर एक्झाम जर का तुम्ही फेल झाला तर री-ESC एक्झाम देण्यासाठी तुम्हाला 500 रुपये दंड भरावा लागणार आहे. आणि री-ESC दिलाच नाही, एंड सेमिस्टर एक्झाम तुम्ही दिलाच नाही तर री-ESC तुम्हाला देता येणार नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही नेक्स्ट इयरला री-ESC द्यायला येणार आहे त्याला परत त्या पेपरला तुम्हाला 500 रुपये द्यावे लागणार आहे. हा मोठा बदल आपण एक्झाम सेक्शन मध्ये केलेला आहे विथ रिस्पेक्ट टू फीज, विथ रिस्पेक्ट टू अकॅडमिक्स आपण हे बदल केलेला आहे. किंवा बाबा युनिट नंबर 1 आणि 2 हे मिड सेमिस्टर एक्झामला असतील आणि राहिलेले सर्व युनिट जे आहेत ते एंड सेमिस्टर एक्झाम मध्ये असतील. एंड सेमिस्टरचा एक्झाम जो आहे, पेपर जो आहे तो 50 मार्कचा केलेला आहे 100 मार्काच्या ऐवजी. ठीक आहे, त्यामुळे त्याचा ड्युरेशन जे आहे हे 2च तास केलेलं आहे. आता असा प्रश्न करू नका की आम्हाला 2च तास का दिलेले आहेत. कारण जर का 100 मार्कासाठी जर का 3 तास असतील तर 50 मार्काला हा 1.5 तास असणार आहे. तरी पण मी हे 2 तास दिलेला आहे, म्हणजे जास्त वेळ आहे. त्यामुळे एवढाच वेळ का दिलाय विचारू नका, तो आम्ही विचार करूनच परफेक्टली दिलेला आहे. आणि हे मात्र लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, प्रत्येक सेमिस्टरला जेव्हा तुमची एक्झाम होती आपले ग्रेड पॉईंट आहेत, पर्सेंटेज मिळत नाहीत आपल्याला ग्रेड पॉईंट्स मिळतात. तुम्हाला जेवढे काही 100 पैकी मार्क्स मिळालेले आहेत त्याच्यावरून ग्रेड पॉईंट कॅल्क्युलेट केला जातो आणि ग्रेड पॉईंट वरून तुमचा SGPA कॅल्क्युलेट केला जातो. प्रत्येक सेमिस्टरचा SGPA असतो. सेमिस्टर ग्रेड पॉईंट अॅक्युमुलेट काहीतरी असेल, सेमिस्टर ग्रेड पॉईंट अचिव्हमेंट वगैरे असेल, कोणतरी सेमिस्टर ग्रेड पॉईंट ॲव्हरेज म्हणतात. ठीक आहे, हे प्रत्येक सेमिस्टर 1 सेमिस्टर 2 एक इयर झाल्यानंतर तो होतो CGPA, क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट असेसमेंट. ह्या दोन्हीचा मिळून तुम्हाला CGPA दिला जातो. फर्स्ट इयर टू सेकंड इयर जर का आपल्याला जायचं असेल तर फर्स्ट इयर टू सेकंड इयर जाताना हा CGPA जो आहे हा ग्रेटर दॅन इक्वल टू 4.0 पाहिजे. ह्याच्या आधी तो 5.0 होता, परंतु आता तो जर मार्किंग सिस्टीम मध्ये UGC कडून आलेल्या मार्किंग सिस्टीम मध्ये बदल झालेला आहे. म्हणजे पूर्वी आम्ही 0 to 30 किती मार्क पडतो किंवा 0 to 39 किती मार्क जर का पडले तर मी त्याला 4 ग्रेड पॉईंट देत होतो आणि त्याच्यानंतर पुढे कॅल्क्युलेशन केलं जात होतं. आता 0 to 39 हे तुम्हाला 0 पॉईंट कन्सिडर केला जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यात काही जास्त डिटेलमध्ये जाऊ नका आता. फर्स्ट इयर टू सेकंड इयर जाण्यासाठी एकच कंडिशन आहे, CGPA मस्ट बी ग्रेटर दॅन इक्वल टू 4.0. किती सब्जेक्ट राहिले, किती ओव्हरऑल राहिल्या याच्याशी आपला काही संबंध येत नाही. फक्त प्रश्न आहे तुमचा CGPA जो आहे हा
0 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. सेकंड इयर टू थर्ड इयर जाताना परत सीजीपीए जो आहे हा ग्रेटर दॅन इक्वल टू 4.0 पाहिजे. आता हा सीजीपीए जो आहे हा फर्स्ट इयर आणि सेकंड इयर दोन्हीचा मिळून येतो. प्रत्येक सेमिस्टर या सीजीपीए मध्ये ऍड होत जाते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, फर्स्ट इयरचे सर्व सब्जेक्ट तुमचे क्लिअर असणं कंपल्सरी गरजेचं आहे. फर्स्ट इयरचे सर्व सब्जेक्ट हे क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि तुमचा सीजीपीए जो आहे हा ग्रेटर दॅन 4.0 पाहिजे, तरच तुम्ही सेकंड इयर टू थर्ड इयर जाऊ शकता. तुमचा सीजीपीए हा 5.0 असेल किंवा 8.0 धरा, 8.0 आहे आणि तुमचा फर्स्ट इयर एखादा सब्जेक्ट डाऊन असेल तर मित्रांनो तुम्हाला थर्ड इयरला जाता येत नाही. जोपर्यंत फर्स्ट इयर क्लिअर होत नाही तोपर्यंत थर्ड इयरला जाता येत नाही. देन थर्ड इयर टू फोर्थ इयर हा पण जो आहे सीजीपीए फर्स्ट मस्ट बी ग्रेटर दॅन इक्वल टू 4.0. आणखीन सेकंड इयर पूर्णपणे क्लिअर पाहिजे. आता ह्यामध्ये फर्स्ट इयरचा प्रश्न येत नाही, कारण का जोपर्यंत फर्स्ट इयर क्लिअर होतं तुम्ही थर्ड इयरला जाऊ शकत नाही. थर्ड इयर टू फोर्थ इयर जाताना सीजीपीए हा 4.0 पेक्षा ग्रेटर पाहिजे आणि सेकंड इयर पूर्णपणे क्लिअर असणं कंपल्सरी गरजेचं आहे. सेकंड इयरचा एखादा सब्जेक्ट राहिला असेल तर तुम्ही थर्ड इयर टू फोर्थ इयर जाता येत नाही. हे कंपल्सरी लक्षात ठेवा. हे बरीच मुलं हे लक्षात घेत नाहीत, परंतु हे लक्षात ठेवणं कंपल्सरी गरजेचं आहे. असा हा नवीन आपला एक्झाम पॅटर्न आहे. लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी मी परत एकदा रिपीट करतो. 100 मार्काच्या पेपरच्या ऐवजी आता 50 मार्काचा पेपर असणार आहे की जो 2 तासासाठी असणार आहे. त्याच्यामध्ये जो सिलेबस जो आहे हा सिलेबस मिड सेमिस्टर एक्झाम मध्ये जे काही युनिट झाले असतील ते सोडून बाकीच्या युनिट्सवर ही आपली एक्झाम होणार आहे. एंड सेमिस्टरला एखादा पेपर जर का तुमचा राहिला असेल तर विदिन 10 डेज तुमची एक्झाम घेतली जाईल की ज्याच्या प्रत्येक पेपरचे चार्जेस हे 500 रुपये असतील. हे आधी नव्हते, आता ते 500 रुपये चार्जेस केलेले आहेत. आणि जी मुलं एंड सेमिस्टर एक्झामला फेल होतील तीच मुलं फक्त ESE अपिअर करू शकतात. तुम्ही जर का एंड सेमिस्टरचा एखादा पेपर दिलाच नसेल तर तो पेपर डायरेक्ट तुम्ही पुढच्या वर्षी द्यायचा आणि परत त्याचे पैसे तुम्हाला 500 रुपये एक्स्ट्रा भरावे लागणार आहे. आणि सीजीपीए जो आहे 1 इयर टू नेक्स्ट इयर जाताना तुमचा सीजीपीए जो आहे हा 4.0 पेक्षा ग्रेटर असणं कंपल्सरी गरजेचं आहे. ह्या सर्व नवीन गोष्टी आपण चेंज केलेला आहे आणि हा चेंज सर्वांसाठी लागू आहे. असं नाहीये की फक्त फर्स्ट इयरच्या नवीन मुलांसाठीच हा आहे. आता जी काही मुलं सिनियर आहेत त्यांच्यासाठी देखील हा नियम लागू आहे. हे दिस इज कॉमन टू ऑल. याच्या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी आहेत त्या फक्त आपल्या सीएससी डिपार्टमेंटला लागू आहेत. म्हणजे बीसीए असेल, एमसीए असेल, सीएससी, एआयएमएल, डेटा सायन्स, बीएससी डेटा सायन्स या सर्वांसाठी एक नियम काय लागू आहे की ही तुमची मिड सेमिस्टर एक्झाम जी आहे या मिड सेमिस्टर एक्झामला तुम्हाला कमीत कमी 15 मार्क्स पडणं कंपल्सरी गरजेचं आहे. हा पण नियम आपण ह्या वर्षी इंट्रोड्यूस केलेला आहे. दिस इज कॉमन टू ऑल, फर्स्ट इयर टू फायनल इयर सर्वांसाठी सांगतो मी की मिड सेमिस्टर एक्झाम मध्ये तुम्हाला आउट ऑफ 30 15 मार्क्स पडणं कंपल्सरी गरजेचं आहे. पूर्वी हा नियम आपल्याकडे नव्हता. फक्त नियम काय होता, FET मिड सेमिस्टर 20 मार्क्स असणं गरजेचं आहे. हा युनिव्हर्सिटीचा नियम झालेला आहे. आपला नियम आता मी ह्या वर्षीपासून सेपरेट काढलेला आहे की मिड सेमिस्टर एक्झामला तुम्हाला कमीत कमी 15 मार्क्स पडणं गरजेचं आहे आउट ऑफ 30. हे का, तर ह्याचं तुमचं स्कोरिंग चांगलं व्हावं आणि MNC साठी तुम्हाला जॉबला अपॉर्च्युनिटी मिळाव्यात ह्यासाठी हे केलेलं आहे. आता 15 पेक्षा कमी मार्क पडले, मला समजा 12 मार्क पडले एखाद्या विषयाला, तर मला 3 मार्क कमी पडले 15 पैकी, तर तुम्हाला 3 बुक्स डिपार्टमेंटला डोनेट करावे लागतील. सेकंड बुक्स डोनेट करायचे, जे आम्ही सांगेन की साधारणतः एका पुस्तकाची किंमत 200 ते 250 रुपये असते. हे पर्पजफुली केलेलं आहे तुम्हाला अभ्यासाची जाणीव व्हावी ह्यासाठी. प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला मिड सेमिस्टर एक्झामला 30 पैकी 15 मार्क पडणं गरजेचं आहे. जेवढे मार्क्स कमी पडतील तेवढे बुक्स तुम्हाला डिपार्टमेंटला डोनेट करावे लागतील. हा नियम कंपल्सरी आहे. आता हा असा नियम का फक्त सीएससीला, बाकी डिपार्टमेंटला नाही, आपल्याच डिपार्टमेंटला का, तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी चांगला अभ्यास करावा आणि ह्याचा तुम्ही विचार करायची गरज नाही आहे. जर का तुम्ही चांगला अभ्यास केला तर दंडाचा विचार करायची गरजच नाही आहे. दंड कोणासाठी, जे अभ्यास करतात त्या लोकांसाठी दंड आहे. त्यामुळे चांगला अभ्यास करा. 30 पैकी कमीत कमी 15 मार्क्स पडणं कंपल्सरी गरजेचं आहे.
15 मार्क प्रत्येक सब्जेक्टला, फॉर एव्हरी सब्जेक्ट तुम्हाला ते मार्क्स पडणं कंपल्सरी गरजेचंच आहे. अटेंडन्स इज मस्ट. सीएससी डिपार्टमेंटच्या जेवढ्या काय ब्रांचेस आहेत प्रत्येक ब्रांचेसला 90% अटेंडन्स ही मॅन्डेटरी आहे टू गेट फुल इंटर्नशिप फॉर द लास्ट इयर. शेवटच्या वर्षी जर का आपल्याला इंटर्नशिप करायची असेल, ती इंटर्नशिप युनिव्हर्सिटी अपॉइंट करणार आहे, कंपनी असाइन करणार आहे, तर त्याला 90% अटेंडन्स ही मॅन्डेटरी आहे. हा पण नियम ह्या वर्षीच केलेला आहे. ह्याच्या आधी हा नियम नव्हता. त्यामुळे फर्स्ट इयर टू थर्ड इयर जेवढे काय मुलं आहेत सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, तुमची जर काय अटेंडन्स 90% नसेल तर तुम्हाला शेवटच्या वर्षी इंटर्नशिप मिळणं अवघड आहे. त्यामुळे अटेंडन्स चांगली ठेवा, म्हणजे हे 5 मार्क मिळतील. ह्याला 30 पैकी 15 मार्क्स काढा, म्हणजे 15 आणि 5 20 मार्क होतील. एफईटीला जर का 10 जरी मार्क पडले तर तुमचे 50 पैकी 30 मार्क होतील, म्हणजे इट इज इक्वल टू 60%. चांगले मार्क्स मिळावेत ह्यासाठी. एफईटी जर का दिली नाही किंवा मिड सेमिस्टर एक्झाम दिली नाही तर परीक्षा देता येणं अवघड आहे. तेव्हा काहीही होऊ दे, एफईटी आणि मिड सेमिस्टर एक्झाम देणं हे कंपल्सरी बंधनकारक आहे. हा मेडिकल इश्यू असेल तर त्याच दिवशी माझी परमिशन घेणं कंपल्सरी गरजेचं आहे. सीएससी डिपार्टमेंटचे जेवढे काय मुलं आहेत त्यांनी माझी परमिशन घेणं कंपल्सरी गरजेचं आहे इफ इट इज अ मेडिकल सिरियस इश्यू. अदरवाईज एक्झामला, एंड सेमिस्टर एक्झामला बसता येणार नाही. हे कंपल्सरी लक्षात ठेवा. मेजर चेंजेस एक्झाम सेक्शन मध्ये केलेले आहेत, त्यासाठी हा व्हिडिओ केला होता. हे नवीन सगळे चेंजेस आहेत, त्यामुळं सिनियर मुलगा काय सांगतो याच्याकडे विचार करू नका. हे जे काय आहे हे सर्व परफेक्ट आहे जे मी सांगत. पुन्हा एकदा या सर्वाचा व्यवस्थित बघा व्हिडिओ परत एक ऐका, आणि ह्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीच्या कुठल्याही मुलग्याला कसलीही शंका असली तर तुम्ही मला कधीही येऊन भेटा, मी तुमच्या सर्व शंकांचं निरसन करेन. परंतु मला हे माहीतच नाही, मी ऐकलाच नाही व्हिडिओ, हा तुमचा प्रश्न आहे. त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ ऐका, लिहून काढा. काही शंका असेल तर मला विचारा. सर्व सोप्या मराठी भाषेमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे की जेणेकरून सर्व मुलांना व्यवस्थित समजा. ऑल द बेस्ट.